आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही. त्या हगवण्यांचं तर जाऊ द्याच, परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1,00,000 रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट. याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात. हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय. याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही. नैतिकता खूप खाली ढासळत चालली. त्याचं हे उत्तम उदाहरण. अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक. आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ. समाजाने शेण आणि रेंदाण ती संघच ठेवायला पाहिजे.